तर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही भारतीय संविधान आहे, तर संविधान सभेची पूर्व इतिहास जो आहे तो आपण भाग 1 मध्ये पाहिला. तर आता आपल्याला भाग 2 मध्ये पाहायचा आहे. त्यामध्ये संविधान सभा कशा पद्धतीनं भारतामध्ये अस्तित्वात आणली गेली. मी तुम्हाला सांगितलं की कॅबिनेट मिशन जे आहे, या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून प्रत्येक म्हणजे भारतातील 10 लाख लोकसंख्येच्या पाठीमागं एक अशा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं आणि याच्या मार्फत जे आहे म्हणजे आपण पाहिलं साधारणतः जुलै ऑगस्ट मध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या आणि या निवडणुकांच्या माध्यमातून जे आहे भारतामध्ये संविधान सभेची स्थापना केली गेली. आणि या संविधान सभेच्या स्थापनेमध्ये पाहिलं आपण की एकूण जे आहे या निवडणुकांच्या माध्यमातून जे काही एकूण सदस्य ची नियुक्ती केली जाणार होती किंवा केली गेली, त्यामध्ये साधारणतः जे आहे ते 389 सदस्य याची एक संविधान सभा गठीत करण्याची शिफारस जी आहे ती म्हणजे कॅबिनेट मिशनने केलेली होती. आणि त्यामुळे जे आहे मग हे जे काही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी प्राप्त झालं, तुम्हाला जर सांगितलं मी की 292 हे ब्रिटिश प्रांत म्हणजे 11 ब्रिटिश प्रांत होते, तर त्या प्रांतातून हे प्रतिनिधित्व म्हणजे प्रतिनिधी निवडून म्हणजे निवडणुकीच्या मार्फत निवडून आणले जाणार होते. त्यानंतर 4 जे आहेत ते मुख्य आयुक्त प्रांतातून आणि 93 जे आहेत ते भारतीय संस्थानिकातून. तर अशा पद्धतीचं जे आहे म्हणजे जे काही संख्या बलाबल आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी काही निवडणूक घेतली गेली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान सभेमध्ये जे काही सदस्य त्या ठिकाणी नियुक्त केले गेले, तर या संविधान सभेमध्ये यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस जे आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे 208 सदस्य त्या ठिकाणी होते. म्हणजे संविधान सभेमध्ये जी काही सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी नियुक्त केले गेले, तर या नियुक्त केले गेलेल्या एकूण लोकप्रतिनिधीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे 208 सदस्य त्या ठिकाणी म्हणजे नियुक्त केले गेले. त्यानंतर मुस्लिम लीगचे 73 सदस्य नियुक्त केले गेले. त्यानंतर युनियनिस्ट पार्टीचा एक, युनियनिस्ट मुस्लिम एक, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्ट एक, त्यानंतर कृषक प्रजा पार्टीचा एक, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एक, त्यानंतर शीख नॉन काँग्रेस म्हणजे काँग्रेसमध्ये सहभागी नसलेले जे शीख आहेत त्यांचा एक, आणि त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीचा एक आणि अपक्ष 8. म्हणजे हे जे काही या ठिकाणी पक्षीय बलाबल आपल्याला पाहायला मिळतं संविधान सभेमध्ये, तर त्यामध्ये काँग्रेसची एकूण सदस्य संख्या होती 208. त्यानंतर मुस्लिम लीगची जी सदस्य संख्या होती ती म्हणजे 73 आणि त्याच्यानंतर जे काही 7 इतर पक्षांचे प्रतिनिधित्व दिलं गेलं, तर त्यामध्ये युनियनिस्ट पार्टीचा एक सदस्य होता, युनियनिस्ट मुस्लिम एक होता, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्टचा एक होता, त्यानंतर कृषक प्रजा पार्टीचा एक होता, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एक होता आणि त्याच्यानंतर जे आहे शीख नॉन काँग्रेस याचा एक होता, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीचा एक आणि अपक्ष 8. अशा एकूण सदस्यांचं बलाबल जे आहे आपल्याला अपक्षीय बलाबल या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि तसंच जर आपण धार्मिक विभाजन जर करायचा प्रयत्न केला की संविधान सभेमध्ये प्रत्येक धर्माच्या किती प्रतिनिधींना त्या ठिकाणी म्हणजे सहभागित्व दिलं गेलं होतं, तर हे पाहत असताना आपण पाहतो की धार्मिक बलाबल जे आहे त्यामध्ये हिंदू धर्माचे जे होते ते एकूण 163 सदस्य होते. म्हणजे एक धर्मनिरपेक्षता तत्व आहे, पण थोडंसं आपण त्याला धार्मिक कशा पद्धतीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं याचा देखील आढावा आपण पाहतोय. तर हिंदू धर्माचे एकूण 163 सदस्य त्यामध्ये होते, तर मुस्लिम धर्माचे एकूण 80 सदस्य होते. अनुसूचित जाती ज्या आहेत यांचे 31 सदस्य होते. त्यानंतर जे भारतीय ईसाई आहेत त्यांचे 6 सदस्य होते. त्यानंतर ज्या अनुसूचित जमाती येतात तर या अनुसूचित जमातीचे 6 सदस्य याच्यामध्ये होते. त्यानंतर शीख जे आहेत तर शीख 15 होते. त्यानंतर अँग्लो इंडियन जे आहेत तर अँग्लो इंडियन सदस्य 3 होते आणि पारसी 3 होते. आणि जर आपण महिलांचा त्या ठिकाणी विशेषतः विचार पाहिला तर महिला ज्या आहेत म्हणजे पुरुष आणि महिलाचा विचार केला तर 15 महिलांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या संविधान सभेमध्ये दिलं गेलं होतं. आणि या ज्या काही 15 महिला आहेत त्या 15 महिलांमध्ये ज्या काही मुख्य महिला आपण सांगतो साधारणतः सरोजिनी नायडू आहेत, त्याचबरोबर ज्या आहे हंसा मेहता आहेत, त्याचबरोबर ज्या आहेत ते दुर्गाबाई देशमुख आहेत, सुचिता कृपलानी आहेत, विजयलक्ष्मी पंडित आहेत. म्हणजे त्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्य केलेल्या किंवा इतर ज्या काही महत्वाच्या महिला आहेत त्यांचा म्हणजे एकूण 15 महिलांचा यामध्ये सहभाग होता. म्हणजे ज्या 15 महिला त्यातल्या ज्या महत्वाच्या महिला आहेत त्या म्हणजे सरोजिनी नायडू, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, सुचिता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित यांचा त्यामध्ये आपल्याला सहभाग पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचं हे संविधान सभेचं हे जे काही धार्मिक असेल किंवा पक्षीय असेल
किंवा महिला पुरुष असेल या पद्धतीचं स्ट्रक्चर जे आहे ते तयार केलं गेलं. मग सुरुवातीला आपण पाहिलं की जे मुस्लिम लीगला 73 प्रतिनिधी या ठिकाणी त्यांचे निवडून दिले गेले. तर मुस्लिम लीगनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे आहे ते यामध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं. म्हणजे त्यांनी सहभाग या संविधान सभेमध्ये सहभाग घेतला नाहीये. कारण त्यांची जी मागणी होती की ते म्हणजे काय, पाकिस्तानची मागणी त्यांची होती आणि स्वतंत्र पाकिस्तानच्या संबंधामध्ये पाकिस्तानची मागणी मान्य केली जावी आणि वेगळी संविधान सभा जी पाकिस्तानची निर्मिती केली जावी अशी त्यांची मागणी होती. त्यामुळं मुस्लिम लीगने यामध्ये सहभाग घेतला नाही. त्याचबरोबर जे काही 93 प्रतिनिधी जे आहेत म्हणजे भारतीय संस्थानिकांना दिले गेले होते, त्यामध्ये बरेच सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे आहे संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी जे आहेत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पाठवलेले नव्हते हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही संस्थानिकांनी पाठवले होते मात्र काही संस्थानिकांनी पाठवले नव्हते. आणि नंतर हळूहळू जे आहे भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीच्या संबंधामध्ये नंतर ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य देण्यासंबंधी घोषणा झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू मग बरेच सर्व संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी जे आहेत यामध्ये पाठवलेले पाहायला मिळतात. म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर आहे साधारणतः जे आहे ते 1947 पर्यंत आहे. आणि त्यानंतर जे आहे 1947 नंतर ज्यावेळेला 15 ऑगस्ट 1937 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिम लीग जी होती ती काँग्रेसमधून बाहेर पडली. म्हणजे संविधान सभेतून बाहेर पडली. म्हणजे नंतर संविधान सभेमध्ये मुस्लिम लीगने देखील सहभाग घेतला. कारण भारताला तर स्वातंत्र्य दिलं जाणार आहे हे निश्चित झालं. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला काही कालखंड जो आहे या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये सहभाग घेतला. आणि त्याच्यानंतर 1947 ला ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुस्लिम लीगचे जे काही प्रतिनिधी होते त्यांचे म्हणजे उदाहरणार्थ जे काही बलुचिस्तान आहे किंवा पूर्व पंजाब पश्चिम पंजाब आहे, त्याचबरोबर सिंध प्रांत आहे, त्यानंतर इकडं जे आपण इकडं आला उत्तर म्हणजे पूर्व भारतामध्ये तर त्यामध्ये पूर्व बंगाल आहे किंवा आसाममध्ये जे सिलट हा जो भाग आहे तर इथल्या प्रतिनिधी जे आहे संविधान सभेतून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर जी सदस्य संख्या राहिली ती म्हणजे 299 एवढी राहिली. म्हणजे मुस्लिम लीग जी आहे ही या संविधान सभेतून बाहेर पडली. आणि संविधान सभेतून बाहेर पडल्यानंतर 1947 नंतर भारतीय संविधान सभेमध्ये 299 सदस्य राहिले. तर या 299 सदस्यामध्ये 229 सदस्य जे होते ते प्रांतामधले होते म्हणजे ब्रिटिश प्रांताचा जो भाग आहे तर त्यामध्ये होते. आणि 70 जे काही सदस्य होते ते संस्थानिकांचे सदस्य होते. म्हणजे काही संस्थानं ही पाकिस्तानमध्ये गेली आणि काही संस्थानं जी भारतामध्ये आली. आणि त्यामुळं 70 प्रतिनिधींनी म्हणजे संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये भाग घेतला. आणि प्रांतीय जे काही सदस्य होते त्यामध्ये 229 प्रांतीय सदस्य होते. तर अशा पद्धतीने जे आहे हा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि एकूणच या पार्श्वभूमीतून जे आहे अशा पद्धतीची संविधान सभा ही अस्तित्वात आणली गेली. या संविधान सभेमध्ये तत्कालीन जे वेगवेगळे समाज घटक आहेत त्या सर्व समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व त्या या ठिकाणी दिलं गेलं. म्हणजे आपण जे पाहतो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असतील, त्याचबरोबर पारसी, अँग्लो इंडियन या सर्वांना यामध्ये सहभाग करून घेतला गेला. म्हणजे एकूणच या संविधान सभेमध्ये सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांना आणि त्या काळामध्ये जे काही तज्ञ व्यक्ती होत्या ज्या काही सामाजिक कार्यामध्ये अतिशय त्यांचं मोठं योगदान होतं तर अशा प्रत्येक समाज घटकाला यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे विशेषतः 15 महिलांचा देखील यामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकूणच 10 लाख लोकसंख्ये पाठीमागे एक प्रतिनिधी अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व देऊन संस्थानिकांना देखील संविधान सभेमध्ये जे आहे हे प्रतिनिधित्व दिलं गेलं. आणि अशा पद्धतीनं एक स्वयंपूर्ण अशी ही संविधान सभा यावेळेला अस्तित्वात आली. आणि या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन किंवा पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946 ला म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक जी आहे याची बोलवली गेली. आणि या बैठकीमध्ये जे आहे एकूण जवळजवळ म्हणजे 211 सदस्यांनी सहभाग घेतला. म्हणजे पहिल्या बैठकीला जे आहे 211 सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि जे काही फ्रान्स मध्ये जे काही म्हणजे काँग्रेसची जी बैठक होते, काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष नाही, काँग्रेस म्हणजे तिथली जी काही संविधान सभा असेल त्याची जी बैठक होती तर त्या बैठकीमध्ये सुरुवातीला ज्येष्ठ व्यक्ती जो आहे तो अध्यक्ष म्हणून निवडला जातो. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये देखील ती प्रथा त्या ठिकाणी म्हणजे अवलंबली गेली. आणि तत्कालीन जे काही ज्येष्ठ असे व्यक्ती होत्या त्यामध्ये सच्चिदानंद सिन्हा यांना या संविधान सभेचे प्रत्येक म्हणजे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. सच्चिदानंद सिन्हा.
तर हे सच्चिदानंद सिन्हा जे आहेत यांची हंगामी सदस्य म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली आणि अशा पद्धतीनं जे आहे 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक त्या ठिकाणी बोलवली गेली आणि या पहिल्या बैठकीमध्ये एकूण 211 प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि 211 प्रतिनिधी सहभाग घेतला आणि हंगामी सदस्य म्हणून तत्कालीन जे काही ज्येष्ठ नेते होते सच्चिदानंद सिन्हा यांची या ठिकाणी नियुक्ती केली गेली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 13 डिसेंबर 1946 ला जे आहे त्याच्यानंतर 11 डिसेंबरला त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष संविधान सभेची नियुक्ती केली गेली आणि त्याचबरोबर डॉक्टर एच.सी. मुखर्जी आणि त्याचबरोबर जे आहेत ते म्हणजे व्ही.टी. कृष्णमाचारी यांची उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली म्हणजे अशा पद्धतीने 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जी आहे ते संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली आणि त्याच्याच बरोबर डॉक्टर एच.सी. मुखर्जी आणि डॉक्टर म्हणजे व्ही.टी. कृष्णमाचारी यांना सभेचं उपाध्यक्ष पद त्या ठिकाणी दिलं गेलं आणि अशा पद्धतीने जे आहे त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर एक त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावामध्ये जे आहे त्याला आपण ऐतिहासिक प्रस्ताव असं म्हणतो म्हणजे भारताची राज्यघटना नेमकी कशा पद्धतीची असावी किंवा भारतीय प्रशासन व्यवस्था नेमकी कशा पद्धतीने अस्तित्वात आणली जावी भारताची लोकशाही नेमकी कशा पद्धतीची असावी याच्या संबंधीचा एक प्रस्ताव जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरूंना या संविधान सभेसमोर 13 डिसेंबरला ठेवला आणि हा जो ठराव आहे की याच्या मार्फत जो आहे आणि हेच नंतर जे काही हा यालाच आपण म्हणजे ऐतिहासिक प्रस्ताव असं म्हणतो आणि या प्रस्तावामध्ये जे आहे म्हणजे सार्वभौम गणतंत्रात्मक राज्य जे भारतामध्ये अस्तित्वात येणार होतं लोकशाहीकृत तर त्याची इत्थंभूत जी काही माहिती आहे किंवा जो विचार आहे तो विचार या नेहरू रिपोर्टच्या माध्यम म्हणजे नेहरूंनी जो प्रस्ताव या ठिकाणी संविधान सभेसमोर ठेवला तर तो या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने जे आपण पाहिल्यानंतर की हाच जो प्रस्ताव आहे नंतर म्हणजे नेहरूंनी जो प्रस्ताव ठेवला त्याच्यामध्ये काही सुधारणा नंतर केल्या गेल्या आणि तो आपल्या भारतीय राज्यघटनेचा प्रस्ताविका म्हणून त्या ठिकाणी संमत केली गेली हे आपल्याला नंतरच्या काळामध्ये पाहायला मिळतं तर एकूणच अशा पद्धतीने जे आहे म्हणजे ही संविधान सभा अस्तित्वात आणली गेली आणि या संविधान सभेला मग भारतीय राज्यघटनेच्या संबंधामध्ये जे काही म्हणजे जे काही कायदे निर्मिती प्रक्रिया आहे या कायदे निर्मितीच्या प्रक्रिया संबंधामध्ये मग विचार विनिमय करायला सुरुवात केली आणि संविधान सभेच्या एकूण पाहतो आपण की 11 वेळा त्या ठिकाणी जे आहे या म्हणजे संविधान सभेच्या बैठका झाल्या आणि या 11 बैठकाच्या माध्यमातून जे आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संबंधातील आणि कायदे कानून संबंधातील जे आहे त्या सर्व घडामोडी इथं आपल्याला पाहायला मिळतात तर एकूणच ही पार्श्वभूमी आहे त्याच्यानंतर काय केलं गेलं की संविधान सभेची स्थापना झाली अध्यक्ष नियुक्ती केला गेला उपाध्यक्ष नियुक्ती केला गेला आणि आता संविधान सभेचं प्रत्यक्ष कामकाज जे आहे ते चालू केलं गेलं आता हे कामकाज सुरू करत असताना जे आहे आपण या ठिकाणी पाहतो की या संविधान सभेनं जे कामकाज या ठिकाणी केले एकूण 11 सत्रामध्ये हे कामकाज चाललं म्हणजे पहिलं सत्र आपण जसं पाहतो की 9 डिसेंबरला पहिलं सत्र सुरू केलं गेलं आणि अंतिम सत्र जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949 ला अंतिम सत्र त्या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर एकूणच या 11 सत्राच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना भारतीय प्रशासन या संबंधीचा संपूर्ण आराखडा जो आहे तो तयार केला गेला आणि यामध्ये जे आहे भारतीय राज्यघटना निर्मिती संबंधामध्ये 22 समित्या त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेल्या एकूण म्हणजे वेगवेगळे जे घटक आहेत म्हणजे प्रशासनासंबंधातील किंवा संविधानाच्या निर्मिती संबंधातील जे काही वेगवेगळ्या घटना आहेत किंवा वेगवेगळे घटक आहेत या घटकांसाठी म्हणजे वेगवेगळे जे म्हणजे विषय आहेत त्या विषयाच्या संबंधामध्ये जे आहे म्हणजे समित्या नियुक्त केल्या गेल्या एकूण अशा 22 समित्या नियुक्त केल्या गेल्या त्या 22 समित्यातील 8 समित्या ज्या होत्या त्या अतिशय महत्वपूर्ण म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणतो आणि या ज्या काही 8 समित्या या ठिकाणी नियुक्त केल्या गेल्या तर या 8 समित्यामध्ये पहिली समिती जी होती ती म्हणजे मसुदा समिती तर मसुदा समिती अतिशय महत्वाची समिती म्हणून त्या ठिकाणी आपण याच्याकडे पाहतो की जिचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती केली गेली तर पहिली समिती घटना समिती मसुदा समिती आहे त्याच्यानंतर संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती
निर्माण केली गेली. त्याच्यानंतर संघराज्य घटना समिती जवाहरलाल नेहरू हेच अध्यक्ष होते. त्यानंतर प्रांतीय घटना समिती याचे अध्यक्ष जे ते वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक जो वर्ग आहे, तर अल्पसंख्याक वर्ग आणि मूलभूत हक्क याच्या संबंधामध्ये वल्लभभाई पटेल हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर जे आहे ते कार्य पद्धती नियमन समिती जे आहे याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते. त्यानंतर राज्याशी संबंधित चर्चा करण्यासाठी जी समिती नियुक्त केली गेली त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. आणि सुकाणू समिती जी आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर के.एम. मुन्शी. अशा पद्धतीच्या 8 एक महत्वाच्या समित्या ज्या आहेत या संविधान सभेच्या अंतर्गत स्थापित केल्या गेल्या, ज्यामध्ये मसुदा समिती, राज्य संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, प्रांतीय घटना समिती, त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती, त्यानंतर कार्यपद्धती नियमन समिती, राज्याशी चर्चेसाठी समिती, सुकाणू समिती, अशा या समित्या ज्या आहेत त्या गठीत केल्या गेल्या. आणि या समित्यांच्या माध्यमातून जे आहे ते म्हणजे भारतीय संविधान सभेचं जे कार्य आहे ते मार्गस्थ करण्यामध्ये आणि त्याचबरोबर त्या कार्याचा जो काही आढावा या समित्यांच्या माध्यमातून घेतला गेला. तर त्यातील अतिशय महत्वाची जी समिती आहे ती म्हणजे मसुदा समिती. म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ला 29 ऑगस्ट 1947 ला या मसुदा समिती जी आहे, मसुदा समिती म्हणजे जे काही 11 सत्र या ठिकाणी चालवले गेले आणि 11 सत्राच्या माध्यमातून जो काही साधक बाधक विचार त्या ठिकाणी तयार केला गेला आणि या विचाराच्या माध्यमातून त्याचं मसुद्यामध्ये रूपांतर करून म्हणजे कायद्यामध्ये निर्मिती करण्यासाठी एक मसुदा समिती त्या ठिकाणी नियुक्त केली गेली की 29 म्हणजे ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन जे काही प्रमुख कायदे तज्ञ होते, तर या कायदे तज्ञांच्या अध्यक्षतेखाली या मसुदा समितीची नियुक्ती केली गेली. आणि यामध्ये जे काही एकूण 7 सदस्य त्यांच्या सहकार्यासाठी म्हणजे आंबेडकर असं एकूण या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, तर 6 सदस्य त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी नियुक्त केले गेले, ज्यामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर दुसरे एन गोपालस्वामी अय्यंगार, एन गोपालस्वामी अय्यंगार, त्यानंतर अल्लादी कृष्णाचारी अय्यर, अल्लादी कृष्णाचारी अय्यर, त्यानंतर सईद अहमद सादुल्लाह, सईद अहमद सादुल्लाह, त्यानंतर एन माधवराव, एन माधवराव. आणि एन माधवराव यांचा जो आहे त्या ठिकाणी अकाली निधन झालं आणि त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे जे आहे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे जे आहे बी.एल. मित्तर जे आहे त्यानंतर माधवराव यांची नियुक्ती केली गेली. म्हणजे बी.एल. मित्र अगोदर होते आणि बी.एल. मित्रच्या ठिकाणी जे आहे ते एन माधवराव यांची नियुक्ती केली गेली. आणि त्याच्यानंतर पी.डी. खेतान हे होते. पी.डी. खेतान यांचा मृत्यू झाला आणि पी.डी. खेतानच्या मृत्यूमुळे टी.टी. कृष्णाचारी यांची या ठिकाणी नियुक्ती केली गेली. म्हणजे अंतिमतः जे आपण पाहतो की मसुदा समितीमध्ये एकूण जे 7 सदस्य होते त्या 7 सदस्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णाचारी अय्यर, सय्यद अहमद सादुल्लाह, डॉक्टर के.एम. मुन्शी आणि बी.एल. मित्तर यांच्या जागी एन माधवराव आणि त्यानंतर डी.पी. खेतान यांच्या जागी टी.टी. कृष्णाचारी, अशा पद्धतीने जे आहे एकूण या 7 सदस्यांची या मसुदा समितीमध्ये नियुक्ती केली गेली. आणि या मसुदा समितीने देखील अहोरात्र या ठिकाणी मेहनत करून वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आणि त्याचबरोबर जे आहे भारतीय राज्यघटनेच्या संबंधातील महत्वाचं जे काही घडामोडी येतात त्या त्यांनी या ठिकाणी पार पाडलेल्या पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीने जे आहे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी जो आहे 4 नोव्हेंबर 1948 ला मसुदा समितीने जो तयार केलेला मसुदा आहे तो संविधान सभेसमोर ठेवला आणि त्यावरती साधक बाधक पूर्ण चर्चा केली गेली. आणि शेवटी जे आहे म्हणजे 26 नोव्हेंबर 1939 ला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मसुदा तयार केला त्या मसुदेला अंतिम मान्यता जी आहे ती 26 नोव्हेंबर 1949 ला त्या ठिकाणी अंतिम मान्यता दिली गेली. आणि त्यावरती ज्या या मसुद्यावरती साधारण 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि अशा पद्धतीने हा मसुदा भारतीय राज्यघटना म्हणून त्या ठिकाणी संमत केला गेला. आणि अशा पद्धतीने जे आहे 1946 साधारण आपण गृहीत धरला तर 1949 या कालखंडामध्ये जे आहे
ते भारताची राज्यघटना या ठिकाणी या संविधान सभेच्या माध्यमातून तयार केली गेली आणि अशा पद्धतीनं जे आहे या एकूण 11 सत्राच्या माध्यमातून त्याचबरोबर मसुदा समितीच्या माध्यमातून जे आहे भारताच्या राज्यघटनेचा अंतिम आराखडा या ठिकाणी तयार केला गेला आणि या अंतिम आराखड्यामध्ये जे आहे एकूण 395 कलम आणि 8 परिशिष्टे अशा पद्धतीची ही राज्यघटना जी अतिशय विस्तृत अशी राज्यघटना तयार केली गेली आणि याच्या माध्यमातून जे आहे म्हणजे भारताच्या राज्यघटनेची ही निर्मिती आपल्याला पाहायला मिळते। तर जे काही एकूण 11 सत्र या ठिकाणी चालले आणि या 11 सत्राच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या संबंधामधील सर्व साधक बाधक चर्चा करून कायदेविषयक सर्व पेचप्रसंगाचा संपूर्ण आढावा घेऊन अतिशय तज्ञ व्यक्तीने याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या भारताची जी काय आज आपण राज्यघटना पाहतो ही राज्यघटना तयार करण्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान त्यांनी निभावलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर संविधान सभा जी आहे मग ह्या संविधान सभेनं कार्य करत असताना इतर कोणकोणती कार्य केली म्हणजे एकतर संविधान सभेनं राज्यघटना लिहिण्याचं तर काम केलं दुसरे अनेक कामं जी आहेत ती संविधान सभेनं पार पाडली। तर यामध्ये जी दुसरी कामं आहेत आपण पाहिले की 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी काही कायद्यांची गरज होती आणि त्यामुळं या गरजेसाठी जी काही त्या ठिकाणी कायदेमंडळ अस्तित्वात येणार होतं तर हे कायदेमंडळ जे आहे हे कायदेमंडळ म्हणून देखील कार्य करण्याचं सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे म्हणजे पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत म्हणजे 1992 पर्यंत म्हणजे 1947 ते 1992 या कालखंडामध्ये दुहेरी भूमिका संविधान सभेनं निभावली। म्हणजे संविधान सभेने एकीकडं राज्यघटना निर्मितीचं कार्य केलं तर दुसरीकडं भारतीय कायदेमंडळ जे कायदेमंडळाचं कार्य देखील म्हणजे संसद ज्याला म्हणतो आजची आपण या संसदेचं कार्य देखील जे आहे तर या संविधान सभेनं केलं। म्हणजे ज्या वेळेला संविधान सभेचं राज्यघटना निर्मिती संबंधातील बैठक असेल तर त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत तर त्याचे अध्यक्ष असायचे आणि ज्या वेळेला म्हणजे दैनंदिन कामकाज जे आहे तर या दैनंदिन कामकाजाचे अध्यक्ष जी.व्ही. मालवणकर असायचे। म्हणजे जी.व्ही. मालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे जे संसदेचं कार्य आहे म्हणजे एक कायदेनिर्मिती जी संस्था म्हणून देखील या संविधान सभेनं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे पहिली पार्लमेंट जोपर्यंत अस्तित्वात आली नाहीये म्हणजे 1952 पर्यंत तर तोपर्यंत हे कायदे म्हणजे कायदेनिर्मिती संस्था म्हणून देखील म्हणजे भारतीय म्हणजे जी काही संसद म्हणून देखील या संविधान सभेनं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर याच कालखंडामध्ये जे आहे त्यांनी मे 1949 मध्ये जे काही राष्ट्रकुल आहे म्हणजे जे काही राष्ट्रकुल आहे म्हणजे ब्रिटिशांनी त्यांचे ज्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी म्हणजे वसाहती होत्या तर त्या वसाहतील जे काही देश आहेत त्या देशांची मिळून एक राष्ट्रकुल त्यांनी स्थापन केलं होतं 1924 ला आणि हे जे काही राष्ट्रकुल आहे तर या राष्ट्रकुलाच्या सदस्यता संबंधामध्ये म्हणजे 1947 चा जो काही भारत स्वातंत्र्याचा कायदा केला गेला आणि या कायद्यामध्ये राष्ट्रकुलामध्ये भारताने राहायचं की ते सोडायचं हा अधिकार भारतीयांना दिला गेला। तर संविधान सभेनं जे आहे शेवटी म्हणजे राष्ट्रकुलाच्या सदस्यत्व हे मान्य केलं आणि मे 1949 ला स्वतंत्र भारतानं जे आहे या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली संविधान सभेच्या माध्यमातून। त्यानंतर 22 जुलै 1947 ला जो काही भारताचा राष्ट्रध्वज आहे जो आपण तिरंगा पाहतो म्हणजे ज्यामध्ये 3 रंग त्यातला जो काही पांढरा रंग आहे तो महात्मा गांधींच्या सल्ल्यामुळे आपण पांढरा रंग जो आहे तो मध्यभागी त्या ठिकाणी स्वीकारला। तर हा जो काही तिरंगा आहे या तिरंगाला जी स्वीकृती आहे ती स्वीकृती देण्याचं काम 22 जुलै 1947 ला संविधान सभेनंच केलं। म्हणजे आंध्र प्रदेशचे जे काय पिंगली वेंकय्या यांनी हे जे डिझाईन तयार केलं होतं पिल्लाई वेंकय्या आंध्र प्रदेशचे पिल्लाई वेंकय्या यांनी भारतीय राष्ट्रध्वजाचं जे काही डिझाईन आहे म्हणजे केसरी त्याचबरोबर पांढरा आणि हिरवा हा जो कलर या ठिकाणी आपण पाहतो तिरंग्याला तर तो तिरंगा ज्याच्यामध्ये 24 आऱ्यांचं जे काय चक्र देखील मध्यभागी आहे तर हे म्हणजे भारताच्या संस्कृतीचं आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं जे काही प्रतिनिधित्व आहे या तिरंग्याच्या माध्यमातून केलं गेलं। तर 22 जुलै 1947 ला हा जो राष्ट्रध्वज आहे ज्याचं पिंगली वेंकय्या यांनी जे काही डिझाईन केलं होतं तर ते आपण स्वीकृत केलं म्हणजे भारतीय तत्कालीन संविधान सभेने ते स्वीकृत केलं। त्याच्यानंतर जे आहे 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान म्हणजे राष्ट्रगीत वंदे मातरम आणि त्याचबरोबर जे राष्ट्रगान आहे म्हणजे जनगण मन
याला देखील त्या ठिकाणी मान्यता देण्याचं जे काम स्वीकृती करण्याचं काम या संविधान सभेनंच केलं. म्हणजे जनगण मन जे आनंदमठ नावाची जी कादंबरी आहे तिथं पाहिलं आपण रवींद्रनाथ टागोर यांची आणि बंकिमचंद्र चटर्जी यांचं जे काही या ठिकाणचं ग्रंथ आहे तर त्यामधून आपण घेतलेली म्हणजे जे आहे वंदे मातरम हे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे स्वीकृत केलं गेलं. आणि त्याच्यानंतर जे आहे म्हणजे 24 जानेवारी 1950 ला या जे मध्ये आहे म्हणजे त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारताची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना या ठिकाणी स्वीकृत केली गेली. आणि त्याचबरोबर भारताचा राष्ट्रपती जो आहे या राष्ट्रपतीची निवड देखील म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली गेली. तर हे देखील कार्य जे आहे ते राष्ट्रीय काँग्रेसनंच केलेलं आपण म्हणजे संविधान सभेनंच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकूणच जे आहे अशा पद्धतीनं हे संविधान सभेनं हे वेगवेगळी आपल्या ज्या भूमिका येतात त्या भूमिका निभावल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं एकूण 11-17च्या माध्यमातून जे आहे हे भारताचे संविधान तयार केलं गेलं. आणि हे संविधान तयार करत असताना एकूण एक म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधानाचं एकूण कामकाज चाललं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि या एकूण कामकाजाच्या माध्यमातून जे आहे हे संविधान निर्मिती केली गेली. तर शेवटचं सत्र जे आहे ते 24 जानेवारी 1950 ला शेवटचं सत्र 12वं सत्र जे बोलवलं गेलं. आणि या सत्रामध्ये जे आहे जे काही म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी जी आहे म्हणजे मसुदा समितीनं जो मसुदा या ठिकाणी ठेवला होता आणि त्याला आपण 26 नोव्हेंबर 1949 ला त्या ठिकाणी मान्यता दिली होती. आणि शेवटी मग याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आणि भारतामध्ये सार्वभौम गणतंत्रात्मक राज्य जे आहे लोकशाहीकृत हे स्वीकृत केलं गेलं. आणि अशा पद्धतीनं जे आहे ही राज्यघटना तयार करत असताना एकूण 60 देशांच्या वेगवेगळ्या राज्यघटनांचा या ठिकाणी अभ्यास केला गेला. म्हणजे इतर देशांच्या राज्यघटना कशा आहेत, कशा पद्धतीनं तिथलं राज्यकारभार प्रशासन व्यवस्था अस्तित्वात आणली गेलेली आहे या सगळ्या गोष्टींचा अनुभव जो आहे तो घेतला गेला. म्हणजे घटनाकारांनी घटना लिहित असताना एकूण 60 देशांच्या वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास केला. आणि भारतीय संस्कृतीला, भारतीय जनमानसाला, भारतीय समाज चालीरीतीला अनुसरून जे काही कायदे या ठिकाणी तयार करायचे येतं त्याचं रूपांतरण जे आहे या भारतीय संस्कृती, भारतीय समाज, भारतीय चालीरीतीनुसार या ठिकाणी केलं गेलं. आणि अशा पद्धतीने जे आहे एकूण 64 लाख रुपये हा जो खर्च आहे या संविधान सभेच्या निर्मितीमध्ये केला गेला. आणि 64 लाख रुपये खर्च करून हा जो आहे म्हणजे भारतीय राज्यघटना तयार केली गेली. 26 नोव्हेंबर 1949 हा जो काही दिवस आहे म्हणजे आपण पाहिलं की 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची राज्यघटना जिथे पूर्णता त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण झाली कंप्लीट. तर तो दिवस जो आहे आपण संविधान दिवस म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. आणि त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 ला जे काही भारतीय राज्यघटना लागू केली गेली हा 26 जानेवारी हा दिवस आपण का निवडला तर त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की आपण म्हणजे पाहिलं की लाहोर अधिवेशनामध्ये 1929 ला 26 जानेवारी 1930 हा जो दिवस आहे तो पूर्णतः स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार होता आणि तो केला गेला. आणि त्याच्यामुळे जो आहे हे 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण म्हणजे प्रजातंत्र दिन म्हणून जो आहे तो स्वीकृत केला गेला. आणि 26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना जी आहे ती अस्तित्वात आणली गेली. तर पहिली सार्वत्रिक निवडणूक जी आहे याच्या माध्यमातून जे आहे 1951-52 मध्ये ही पहिली सार्वत्रिक निवडणूक घेतली गेली. आणि अशा पद्धतीने जे आहे खऱ्या अर्थानं भारताची राज्यघटना आणि त्याच्या मार्फत लोकशाही, सार्वभौम गणतंत्रात्मक राज्य या ठिकाणी अस्तित्वात आणलं गेलं. यामध्ये विशेष जे काही योगदान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन अतिशय कायदेतज्ञ म्हणून त्यांची त्यावेळेला ख्याती होती. आणि यांनी वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करून आणि भारताला संयुक्तिक आणि भारतीय प्रशासन व्यवस्था जी आहे भारतीय समाजाला अनुकूल अशी प्रशासन व्यवस्था या ठिकाणी उभी केली. आणि त्यांच्याच या प्रयत्नामुळे आज 74 वर्ष भारत जो आहे ही या राज्यघटनेच्या माध्यमातून एक जगातली बलशाली लोकशाही या ठिकाणी अस्तित्वात येण्यामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठे योगदान आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी काही मूळ राज्यघटना अस्तित्वात आणली गेली तर या मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलम आणि 8 परिशिष्ट सुरुवातीला होती आणि एकूण 22 भाग या ठिकाणी होते. म्हणजे एकूण 22 भागामध्ये 395 कलम आणि 8 परिशिष्टाची ही राज्यघटना अतिशय विस्तृत अशी राज्यघटना
भारतामध्ये तयार केली गेली, ज्यामध्ये अनेक विषयांचा यामध्ये समावेश केला गेला. आणि त्याच्यानंतर जे आज आपण पाहतो वर्तमान स्थितीमध्ये साधारणतः म्हणजे जवळजवळ 448 कलम या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणि एकूण 12 अनुसूच्या या ठिकाणी आहेत. आणि जवळजवळ आपण आतापर्यंत 103 घटना दुरुस्त्या ज्या आहेत यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीची एक सार्वत्रिक म्हणजे ही घटना जी आहे म्हणजे संविधान सभेच्या माध्यमातून भारतीय राज्यघटना तयार केली गेली. आणि हा एकूणच भारतीय राज्यघटनेचा हा एकूण इतिहास आहे. तर आजचा जो भाग होता आपला या ठिकाणचा म्हणजे संविधान सभा आणि तिचं पूर्ण स्ट्रक्चर आणि कशा पद्धतीनं ही भारताची राज्यघटना तयार केली गेली आणि संविधान सभेनं नेमका कोणकोणत्या भूमिका या ठिकाणी निभावल्या या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे इथं आपण घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे भारतीय राज्यघटना कशा पद्धतीनं अस्तित्वात आणली गेली किंवा ती कशी निर्माण केली गेली या सगळ्यांचा आढावा आपण घेतलाय. तर पुढच्या सेक्शन मध्ये आपल्याला भारतीय राज्यघटनेची जी महत्वाची वैशिष्ट्ये येतं तर त्या वैशिष्ट्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी इथं आपण थांबतो आहोत आणि अशा पद्धतीनं भारतीय राज्यघटना आणि संविधान सभेचं जे कार्य आहे या कार्याचा आढावा आपण इंडियन पॉलिटी या घटकामध्ये इथं घेतलेला आहे. तर इथं आपण आज थांबतो आहोत.